हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन 6 चा बी घेतला होता आणि आज आपण क्वेश्चन 6 चा सी घेणार आहे. सी क्वेश्चन आहे, 3rd नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 6 मधला आणि तो क्वेश्चन आहे डिझाइन ऑफ ॲक्च्युअली लोडेड शॉर्ट कॉलम. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण वॉटर टँकचं डिझाइन बघितलं. लास्टला फक्त मी डायग्राम ड्रॉ करत असताना, डिटेलिंग ड्रॉ करत असताना आपल्या लाईटचा इश्यू झाला होता, म्हणून लास्टची डिटेलिंग कंप्लीट झाली नसेल. पण काय हरकत नाही मित्रांनो, ती डिटेलिंग तुम्हाला मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या PDFs मध्ये. ओके, PDFचं सोल्युशन तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित डिटेलिंग दिलेली आहे. जरी व्हिडिओमध्ये ती इनकम्प्लीट राहिली असेल तरी पण तुम्हाला ती PDF मधून व्यवस्थित समजणार आहे. PDF मध्ये आपण फार डिटेलिंग देण्याचा प्रयत्न केला आहे वॉटर टँकला. नक्कीच ती डिटेलिंग तुम्ही तिथून प्रेफर करा, तिथूनच ती बघा आणि त्या हिशोबाने पुढे ती टिपिकल डिटेलिंग आहे मित्रांनो रेक्टँग्युलर वॉलची. तुम्हाला प्रत्येक वेळेस रेक्टँग्युलर वॉल आल्यावर तशीच डिटेलिंग करायची आहे. फक्त कंडिशन काय की खाली हॉन्च पोर्शन नको. जर वॉल, शिअर वॉल आणि बेस स्लॅब याच्या जंक्शनला जर आपण हॉन्च प्रोव्हाइड केला तर जिथे 90 डिग्री मीट होतात बेस ऑफ वॉटर टँक आणि शिअर वॉल, जिथे 90 डिग्रीला मीट होतं तिथे आपल्याला एक हॉन्च प्रोव्हाइड करावा लागतो, म्हणजे इन्क्लाइंड पोर्शन प्रोव्हाइड करावा लागतो. त्याचं पण वेगळं डिझाईन असतं, त्याच्यासाठी जे स्टीलचे बार लागतात त्याचं पण वेगळं डिझाईन असतं. पण ह्यावेळेस आपल्याला ते सांगितलं नव्हतं किंवा आपण प्रोव्हाइड केलेलं नव्हतं, म्हणून ती टिपिकल डायग्राम आहे, ती तुम्ही रेफर करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तेवढी डिटेलिंग आपली प्रत्येक वेळेस आलीच पाहिजे इथून पुढं जर आपल्याला वॉटर टँकचं न्यूमरिकल विचारलं तर. चला मित्रांनो, आपण यूट्यूबवर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही सिरीज सुरू केली आहे. सेम सिरीज आपली आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर लाईफ टाईम तुम्हाला बघायला भेटेल, तिथे सुद्धा ती फ्री आहे. सेम ज्याच्याकडे ॲपलचा आयफोन आहे ज्याच्याकडे आयफोन आहे त्यांनी वेबसाईटवरून त्याला ती बघता येईल, कारण की आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते अँड्रॉइड युजरसाठी आहे, आयफोन युजरसाठी नाही आहे. म्हणून जे काही आयफोन युजर असतील त्यांनी ती वेबसाईट, आपल्या वेबसाईटला व्हिजिट करायची, तिथे तो कोर्स एनरोल करायचा आणि नक्कीच तिथून तुम्हाला तो कंप्लीट कोर्स आणि जे काही मटेरियल फ्रीमध्ये आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे ते तुम्हाला तिथून डाउनलोड करता येणार आहे. ओके, चला तर आजच्या क्वेश्चनकडे आपण वळूया. ओके, मी अक्षय पाटील तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी आपण हे पेपर 1चं सोल्युशन घेऊन आले. तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, सगळ्यांना कळू द्या सोल्युशन आलेलं आहे. म्हणजे जसा आन्सर की येईल किंवा जसा आपला रिझल्ट येणार MPSCचा तर तुमच्या समोर तुम्हाला फोटोकॉपी आय थिंक ते अपलोड करतात ते आपल्या तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटवर, म्हणजे आपल्या अकाउंटवर मी सुद्धा दिलाय. तर ती फोटोकॉपी आल्यावर तुमच्याकडे आन्सर क्रॉस चेक करण्यासाठी सोल्युशन पाहिजे आणि ते सोल्युशन आपण सर्वात पहिले तुम्हाला दिलेलं आहे PDF सोल्युशन प्लस व्हिडिओ सोल्युशन. तर नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो, सगळ्यांना याचा फायदा होऊ द्या. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आपण थेरी ऑफ स्ट्रक्चरचा सुद्धा कोर्स यूट्यूबवर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लॉन्च केला आहे. तर सेम आपल्या वेबसाईटवर तो लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे मित्रांनो. तर तोही कोर्स बघा. MPSC प्रिलिम्स 2024 होईपर्यंत, पेपर होईपर्यंत तुम्हाला नक्कीच मी 20 मार्क थेरी ऑफ स्ट्रक्चरचे कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न करेल. आपण प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक न्यूमरिकल घेतोय, प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक टाईपचं न्यूमरिकल घेतोय, बेसिक पासून प्रो लेवलपर्यंत जातोय, ज्याच्यामध्ये रेफरन्स बुकचे न्यूमरिकल इन्क्लूड आहे, MPSCचे PYQ इन्क्लूड आहे आणि त्या टॉपिकवर आता सध्या आपले सोपे टॉपिक चालू आहे मित्रांनो, क्लॅप्रियॉन्स थेरम वगैरे. त्याच्यात UPSCला IASला त्या टॉपिकवर विचारलेले क्वेश्चन नाही मला भेटले, त्याच्यामुळे आपण ते घेऊ शकलो नाही. बळजबरी ते क्वेश्चन असं काय आपण मागचे पेपर तयार करू शकत नाही. ओके, तर पुढच्या टॉपिकवर जर UPSCलाही कोणत्याही टॉपिकवर विचारले असतील थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या त्या टॉपिकवरचे क्वेश्चन आपण नक्कीच कंप्लीट करून घेऊ. बघा, आता तुमच्याकडे 2 गोष्टी पाहिजे, एक कॅल्क्युलेटर आणि दुसरं तुमच्याकडे एकतर आपल्या PDFची प्रिंट पाहिजे किंवा ॲटलिस्ट ते सोल्युशन तरी तुमच्या समोर पाहिजे. असो, चला लक्ष द्या. आता
आपला जो क्वेश्चन 6 मधला सी आहे तो कशावर आहे तर तो डिझाइन ऑफ ॲक्च्युअली लोडेड शॉर्ट कॉलम आहे. अतिशय सोपा क्वेश्चन होता. डाटा थोडासा इनकम्प्लीटच दिलेला होता, म्हणजे इनकम्प्लीट म्हणता नाही येणार आपल्याला, त्यांनी दिलेला नव्हता आपल्याला. इथे लेंथ त्यांनी दिलेली नव्हती. मग लेंथ दिलेली नसल्यामुळे आपण 1-2 जे चेक आहे डायमेन्शनचे जे चेक असतात, स्लेंडरनेस रेशोचा जो चेक असतो तो आपण इथे देऊ शकत नाही, कारण की आपल्याकडे लेंथ दिलेली नाहीये. बळजबरी कोणतीही लेंथ आपण ॲझ्युम करत नाही मित्रांनो. लेंथ ॲझ्युम करायच्या भानगडीत पडू नका. लेंथ द्यावीच लागते, दिलेली असेल तर आणि तरच आपण काही जे चेक्स असतात कॉलम मधले ते देऊ शकतो. पण जर लेंथ दिली नसेल तर काय प्रॉब्लेम नाही, आपण ते चेक द्यायचे नाही. अतिशय सोपा छोटासा प्रॉब्लेम होता, पटकन सॉल्व्ह झाला असता आणि 10 मार्क कंप्लीट तुम्हाला इथे भेटले असते. चला लक्ष द्या, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर पाहिजे, माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, डिझाइन अ कॉलम टू कॅरी ॲक्च्युअल लोड ऑफ 800 किलोन्यूटन. सर्वात महत्त्वाचं, त्यांनी आपल्याला ॲक्च्युअल लोड दिला. आता गिवन डाटा मी इथे लिहितो, क्वेश्चन लिहत बसत नाही. लक्ष द्या, आपल्याला त्यांनी गिवन डाटामध्ये काय दिलेलं आहे, गिवन डाटामध्ये आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, ॲक्च्युअल लोड दिलाय. ॲक्च्युअल लोड दिलाय. किती दिला ॲक्च्युअल लोड? 800 किलोन्यूटन. आता ॲक्च्युअल लोडला तुम्हाला थोडंसं नोटीस करायचंय. का नोटीस करायचंय? कारण की ॲक्च्युअल लोडला आपण फॅक्टर्ड लोडमध्ये कन्वर्ट करून घेतो. लक्षात ठेवायचं नेहमी, ॲक्च्युअल, वर्किंग किंवा नुसता लोड. ॲक्च्युअल, वर्किंग, नुसता लोड किंवा सेफ. काय सांगितलं मी? ॲक्च्युअल, वर्किंग, नुसता लोड म्हटलेला असेल किंवा सेफ म्हटलेला असेल. या 4 शब्दांपैकी कोणताही शब्द जर आपल्याला वापरलेला असेल तर त्याचा अर्थ असतो त्या दिलेल्या लोडला आपल्याला फॅक्टर्ड करून घ्यायचंय. ओके, हे लक्षात ठेवायचं. हे नेहमी मी शिकवताना सांगतो की हे 4 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि जर आपल्याला अल्टिमेट शब्द वापरला असेल, मॅक्झिमम शब्द वापरला असेल किंवा फॅक्टर्ड शब्द वापरला असेल, कोणते कोणते? अल्टिमेट शब्द वापरला असेल क्वेश्चनमध्ये, अल्टिमेट लोड किंवा फॅक्टर्ड लोड किंवा मॅक्झिमम लोड, असे जर वर्ड्स आपल्याला यूज केलेले असतील ना तर त्या लोडला आपल्याला फॅक्टर्ड करून घ्यायची गरज नाही, तो इनबिल्टच फॅक्टर्ड असतो. ओके, म्हणून हे नोटीस करायचे मित्रांनो. कारण की जर फर्स्ट स्टेप तुमची चुकली, चुकणारच आहे ती. का चुकणार आहे? कारण की आता ॲक्च्युअल दिलेला आहे आणि तुम्ही असल्या असा लोड जर क्वेश्चन मध्ये घेतला तर नक्कीच तुम्हाला ते कमी मार्क देतील. दया आली तर कमी मार्क देतील, नाही तर तुम्हाला त्याला पूर्ण 0 मार्क भेटतील. काय याचं कारण काय की ॲक्च्युअल लोडला आपण फॅक्टर्ड करून घेतो. RCC मध्ये आपल्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय करावं लागतं आणि मगच डिझाईन करावं लागतं, तेव्हा आपलं डिझाईन सेफ असतं असं मानलं जातं. ओके, मानलं जातं मध्ये असतंच. ओके, म्हणजे याला आपल्याला फॅक्टर्ड करून घ्यायचं होतं एक्झाममध्ये आणि मग पुढे सॉल्व्ह करायला सुरुवात करायची होती. पण हे केव्हा कळलं असतं तुम्हाला? जर तुम्हाला हे माहिती असतं की क्वेश्चनमध्ये ॲक्च्युअल, सेफ, वर्किंग किंवा नुसता लोड हे 4 शब्द वापरले असतील तर त्याचा अर्थ असतो की त्या लोडला आपल्याला फॅक्टर्ड करून घेणे. ओके, आणि जर अल्टिमेट, मॅक्झिमम किंवा फॅक्टर्ड हे 3 शब्द असतील तर त्याला फॅक्टर्ड करायची गरज नाही, तो इनबिल्टच फॅक्टर्ड असतो. ओके, लक्षात घ्यायचं. म्हणजे इथं आपल्याला ॲक्च्युअल लोड दिलेला आहे तर त्याला आपल्याला काय करून घ्यावं लागणार आहे? त्याला फॅक्टर्ड करून घ्यावं लागणार आहे. म्हणजे PU इज इक्वल टू फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5 आपण कन्सिडर करतो आणि 800 नी त्याला मल्टिप्लाय करतो. सांगा किती आन्सर आलं? 1.5 इंटू 800. कॅल्क्युलेटर घ्या मित्रांनो, किती आन्सर आलं? 1200 किलोन्यूटन. म्हणजे आपल्याला हा जो कॉलम डिझाईन करायचा होता तो 1200 किलोन्यूटनला डिझाईन करायचा होता. चला नेक्स्ट गिवन डाटा आपल्याला काय दिलाय? डिझाईन दी कॉलम ॲज पर IS कोड. मग आता तुम्हाला IS कोड माहिती पाहिजे. कॉलमसाठी आपण IS कोड कोणते कोणते यूज करतो? तर ॲक्च्युअली लोडेड शॉर्ट कॉलमसाठी आपण फक्त IS 4x6 यूज करतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणता IS कोड यूज करत नाही. ओके, मग इथं लिहायचं IS 456 2000. ओके, हा IS कोड आपल्याला यूज करून त्यांनी डिझाईन करायला लावला. आणि काय सांगितलंय की कन्सिडर रेक्टेंग्युलर शॉर्ट कॉलम. आपल्याला त्यांनी हिंट देऊन दिली की तुम्हाला शेप कसा ठेवायचा आहे कॉलमचा? रेक्टेंग्युलर शॉर्ट कॉलम. शॉर्ट कॉलम हा तर त्या कॉलमचा टाईप झाला आणि शेप कोणता ठेवायचा आहे? रेक्टेंग्युलर शेप. ओके, म्हणजे आपल्याला शेप कोणता ठेवायचा आहे? रेक्टेंग्युलर.
मग रेक्टँग्युलर शेप असल्यामुळे आपल्याला काढावं काय लागेल, बी आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर डी आपल्याला माहिती पाहिजे आणि डिझाईन करायचे म्हणजे ASC एरिया ऑफ स्टील इन कॉम्प्रेशन, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. मग आता रेक्टँग्युलर कॉलम जेव्हा आपण डिझाईन करतो मित्रांनो, तेव्हा आपल्याला त्यांनी B/D चा रेशो एकतर दिलेला पाहिजे, नसेल दिला काय हरकत नाही, आपण ॲझ्युम करू शकतो. कॉलमची विड्थ आपण ॲझ्युम करू शकतो. जनरली आपली वॉल जी असते म्हणजे आउटर वॉल जी असते ती 9 इंचाची असते, म्हणजे 230 mm आपण जनरली मिनिमम 230 mm किंवा मिनिमम 200 mm चा क्रायटेरिया IS कोडमध्ये, की IS कोडमध्ये त्यांनी दिलंय की कॉलमचं लिस्ट लॅटरल डायमेन्शन हे 200 पेक्षा कमी नको, म्हणजे ॲटलिस्ट 200 mm तरी तुम्ही ती ॲझ्युम केलेलीच पाहिजे. काय, कॉलमचं एक कोणतं तरी डायमेन्शन 200 पेक्षा कमी नको. ओके, त्याचं कारण काय 200 पेक्षा कमी नको, कारण की आपल्या चला कारण शिकते तुम्हाला मी नंतर शिकवल मित्रांनो, ते काही इथं तुम्हाला सांगायचो फार मोठा टॉपिक होऊन जाईल की हे रिस्ट्रिक्शन का दिलेले आहे, IS कोडमध्ये सगळं दिलेलं आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, आता मला फक्त तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करायचं येतं. जेव्हा तुम्ही RCC माझ्याकडून शिकणार तेव्हा नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून देणार आहे. आता फक्त लक्ष द्या की कॉलमचे डायमेन्शन ॲझ्युम करताना मिनिमम 200 mm चा क्रायटेरिया आहे आणि आपण जे जनरली करतो ते 230 mm करतो, कारण की 9 इंचाची आपली एक्सटर्नल वॉल जर आपण प्रोव्हाइड केली लोड बेरिंग मध्ये तर ती 9 इंचाची असते आणि जर आपण ती RCC मध्ये एक्सटर्नल वॉल बघितली तर ती 6 इंचाची असते. ओके, 6 इंच म्हणजे 150 mm, पण 150 mm आपल्याला विड्थ प्रोव्हाइड करता येत नाही, मिनिमम 200. आणि जनरली आपण कॉलमची विड्थ किती ॲझ्युम करतो जर दिली नसेल तर 230 mm. ओके, 230 mm. मग तुम्ही किती ॲझ्युम करू शकता, तुम्ही 300 सुद्धा ॲझ्युम करू शकता, काय हरकत नाही, पण मिनिमम 230 तुम्ही लक्षात ठेवायचं की कॉलम मध्ये जर आपल्याला रेक्टँग्युलर कॉलम त्यांनी सांगितलंय आणि आपल्याला त्यांनी विड्थ दिलेली नाहीये तर मिनिमम आपल्याला 230 mm ॲझ्युम करायचे. बघा मित्रांनो, एका इक्वेशन मध्ये 2 अननोन कधीच नसू शकता. एक इक्वेशन असेल तर एकच अननोन आहे, तरच आपण त्याला नॉर्मली सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपल्याला B आणि D पैकी कोणता तरी एक माहितीच पाहिजे आणि मग त्याच्यासाठी एक अज्युम करायचं दिलेला नसेल तर, आणि तो किती करायचा आपल्याला, विड्थ 230 mm आपल्याला विड्थ अज्युम करायची. चला लक्ष द्या, पुढे घ्या. म्हणजे एवढा डाटा आपल्याला त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला FCK पण दिलेला नाहीये, त्यांनी आपल्याला FY पण दिलेला नाही. ओके, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट पण त्यांनी आपल्याला दिली नाही आणि स्टीलची ग्रेड पण आपल्याला दिलेली नाहीये, म्हणजे त्या गोष्टी पण आपल्याला इथे अज्युम करावं लागतील. मग इथे लिहायचं अज्युम. आता विड्थ मी तुम्हाला इथंच ॲझ्युम करायला लावली 200, अज्युम B इज इक्वल टू 230 mm, FCK इज इक्वल टू 20 न्यूटन पर mm², म्हणजे तुम्ही M20 ग्रेडचं कॉन्क्रीट ॲझ्युम केलं आणि FY इज इक्वल टू 415 न्यूटन पर mm². ओके, म्हणजे तुम्ही FE 415चं स्टील अज्युम केलेले. ओके, चला, म्हणजे या गोष्टी तुम्ही ॲझ्युम केला. आता सर्वात पहिले आपलं काम काय असणार आहे मित्रांनो, कॉलम डिझाईन करण्यासाठी. डिझाईन करणं म्हणजे काय, तुम्हाला एरिया फाइंड आउट करणं. एरिया आला का त्याचे लॅटरल डायमेन्शन तुम्हाला येऊन जातील, विड्थ येऊन जाईल आणि डेप्थ येऊन जाईल. सेकंड थिंग डिझाईन मध्ये काय राहिली, तुम्हाला कॉन्क्रीट झाल्यानंतर स्टील डिझाईन करायचं राहिलं. ओके, मग आता आपल्याला जर डायमेन्शन डिझाईन करायचे मित्रांनो, तर आपल्याला ॲक्सियल लोडेड कॉलमसाठी एक फॉर्म्युला दिला IS कोडनी, तो फॉर्म्युला पाठ पाहिजे, कारण की आपल्याला एक्झाममध्ये IS कोड यूज करायला अलाउड नाहीये. ओके, मग तो फॉर्म्युला काय दिलेला आपल्याला, तर अतिशय सोपा फॉर्म्युला मित्रांनो, PU म्हणजे फॅक्टर्ड लोड इज इक्वल टू 0.4 FCK AC प्लस 0.67 FY ASC. ओके, म्हणजे फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगतो तो कसा आलाय, काय अवघड नाही मित्रांनो. बघा, आपल्याला सर्वात पहिली स्टेप आपल्याला काय करायची, फाइंड डायमेन्शन ऑफ कॉलमचे डायमेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचे. एक तर आपण ॲझ्युम केलाय नो डाऊट, मग आपल्याला त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करायचा, जो IS कोड मध्ये दिला, IS 456-2000 मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे. 0.4 इंटू FCK इंटू AC प्लस 0.67 FY इंटू ASC.
ओके, आता हे वेगळं काहीच नाही मित्रांनो, सिंपल आपलं सॉमचं लॉजिक आहे बघा. फॉर्म्युले आहे ना हे मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल याच्या बाहेर फॉर्म्युले कोणते डिराईव्ह होत नाही अंटिल अँड अनलेस ते जर इम्पेरिकल फॉर्म्युले नसतील तर. नॉर्मली हा पण फॉर्म्युला आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉमचंच बेसिक आहे. आपल्याला जर लोड काढायचा असेल तर आपल्याकडं स्ट्रेस काढायचे असेल तर एकच फॉर्म्युला असतो, लोड अपॉन एरिया, बरोबर, फोर्स अपॉन एरिया. मग आता आपल्याला इथं लोड काढायचा आहे, याचा अर्थ आपल्याला तो फॉर्म्युला शफल करावा लागेल. काय फॉर्म्युला होता आपला बघा, बेसिक सॉम मध्ये तुम्ही हा फॉर्म्युला शिकला असणार, स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. जर मला पी काढायचा असेल तर मी इथं काय लिहिल, पी इज इक्वल टू सिग्मा इंटू एरिया. आता मला कॉलम हा कॉम्प्रेशन मेंबर आहे, म्हणजे स्ट्रेस पण मला कॉम्प्रेसिव्ह पाहिजे आणि एरिया पण मला कॉम्प्रेसिव्ह पाहिजे. पण आपला आरसीसी कॉलम असल्यामुळं तो दोन मटेरियलनी बनलेला आहे, एक कॉन्क्रीटनी बनलाय आणि एक स्टीलनी बनलेला आहे, म्हणजे कंपोजिट मटेरियल आहे. मग कंपोजिट मटेरियलसाठी सॉमचं लॉजिक होतं बघा. सॉम मध्ये पण आपल्याला कंपोजिट मटेरियलचा जर तुम्ही 2023ला शिकले असणार, तो अभ्यास केला असणार स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा, तर तिथं सुद्धा कंपोजिट मटेरियलसाठी जर आपल्याला लोड काढायचा असेल तर आपण तिथं काय करायचो की टोटल लोड इज इक्वल टू P1 प्लस P2 म्हणायचो, बरोबर. आणि मग तिथं आपल्याला समजा दोन मटेरियल दिलेले असायचे, समजा स्टील दिलेलं असायचं आणि समजा ब्रास दिलेलं असायचं. तर आपण सर्वात पहिले PS प्लस PB करायचो आपण, बरोबर. म्हणजे सिग्मा S इंटू AS प्लस सिग्मा B इंटू AB हा टोटल लोड असायचा आपला. जर तुम्हाला आठवत असेल तर, जर तुम्ही 23ला कोणताही क्लास केला असेल किंवा 23ला अभ्यास केला असेल, क्लास न करता सेल्फ स्टडी केला असेल आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा कंपोजिट मेंबरचा टॉपिक शिकला असणार, तर तिथं हा बेसिक फॉर्म्युला आहे. हा पण फॉर्म्युला कुठून आलेला आहे, हा पण फॉर्म्युला इथूनच आलेला आहे. आणि हा इथून फॉर्म्युला कुठून आला, हा नॉर्मल स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन एचाच फॉर्म्युला आहे. सिमिलर आपला आरसीसी मध्ये आपल्याला हेच करायचे. कॉन्क्रीट आणि स्टील दोन मटेरियल आहे, म्हणजे जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं तर ही कॉन्क्रीटची स्ट्रेस आहे सिग्मा सी आणि हा कॉन्क्रीटचा एरिया आहे, बरोबर. आणि इकडं ही स्टीलची स्ट्रेस आहे आणि हा स्टीलचा एरिया आहे. ओके, म्हणजे इथं पण आपण हेच केलं की स्ट्रेस इंटू एरिया प्लस स्ट्रेस इंटू एरिया, हा स्टील मधला हा कॉन्क्रीट मधला, म्हणजे आपला टोटल लोड झाला. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे, म्हणूनच हा आयएस कोड मध्ये दिलाय. वेगळं काही लॉजिक नाही मित्रांनो याच्या मागे, सेम आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचंच लॉजिक इथे आहे, तेच बेसिक आपल्याला यूज करायचे. फॉर्म्युले काय हे आबाळातून पडत नाही किंवा आयएस कोड वाल्यांनी सुद्धा ते काही स्वतः कुठून असं आणलेले नाहीये, ते तयारच केलेले असतात आणि सोपं याच्या मागचं हेच लॉजिक आहे आपलं बेसिक. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. आशा करतो तुम्हाला समजलं असेल की हा फॉर्म्युला आला कुठून. ओके, आणि कळाला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, लाईक करत चला, ज्याने मला कळतं की मी तुम्हाला शिकवतोय ते तुम्हाला कळतंय. चला लक्ष द्या. आता बघा, आता हा फॉर्म्युला तर आपल्याला आयएस कोड मध्ये दिला, इथं लगेच त्याला रेफरन्स देऊन द्यायचा की ॲज पर IS 456/2000. ओके, मग आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याकडे काय काय, तर आपल्याकडे लोड आहे बघा, हा लोड आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर हे पण गोष्टी आहे आपल्याकडे. AC नाहीये, एरिया ऑफ कॉन्क्रीट नाहीये, आपल्याला तोच तर फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ कॉन्क्रीट तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर ही गोष्ट आहे आपल्याकडे स्ट्रेस, पण आपल्याकडे AC नाहीये, ASC नाही, एरिया ऑफ स्टील नाही, आणि तो पण आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे इक्वेशन एकच आहे, अननोन दोन आहे. मग आता आपल्याला ह्या इक्वेशनला एका अननोन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, मग आपल्याला माहिती असतं मित्रांनो की आपल्याला एक आपण इस्टिमेशन मध्ये सुद्धा ॲझम्पशन शिकतो की अप्रॉक्सिमेटली आपण कोणत्याही कॉन्क्रीटच्या मेंबरला किती टक्के स्टील ॲझ्युम करतो. ओके, तो कॉलमसाठी ते 0.82 तुमचं 0.82 किती पर्सेंट असतं कॉलमसाठी, 0.82 मिनिमम. कॉलमसाठी AST मिनिममचा फॉर्म्युला काय 0.6 आणि 0.4 आहे ना. जर ते लॅप आणि ओव्हरलॅपिंगचा विषय असेल तर तो 0.6 आणि 0.4 आहे, हा मिनिमम आहे. आणि इकडे मॅक्झिममचा फॉर्म्युला काय तुमचा कॉलमसाठी जो काय असेल तो 1.5 किंवा 2% जो काय असेल तो. तर ह्या रेंजमध्ये आपल्याला ॲझ्युम करावं लागतं काय, कॉलमचं स्टील.
कोणाच्या पर्सेंटेजमध्ये, तर ग्रॉस एरियाचा पर्सेंटेजमध्ये. मग ग्रॉस एरियामध्ये सगळंच आलं, कॉन्क्रीट पण आलं आणि स्टील पण आलं. मग आता इथं आपल्याला एरिया ऑफ कॉन्क्रीट पण नाही माहिती, एरिया ऑफ स्टील पण नाही माहिती, हे सगळं आपल्याला काढायचं. मग आपण काय करू, आपण असं स्टेटमेंट लिहू की अज्युम 1% ऑफ स्टील. काय करू आपण, अज्युम 1% ऑफ स्टील. बघा लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आता इथे, आपल्याला दोघही गोष्ट माहीत नसल्यामुळे आपण असं लिहू अज्युम एरिया ऑफ स्टील इज 1% ऑफ ग्रॉस एरिया. म्हणजे एरिया ऑफ स्टीलला आपण ASC ने डिनोट करतो, इज इक्वल टू 1% म्हणजे 1/100 इंटू ग्रॉस एरिया म्हणजे AG. म्हणजे याचं इक्वेशन तुमच्याकडे काय आलं, 0.01 AG. 0.01 AG, बरोबर. मग आता मला सांगा, जर टोटल ग्रॉस एरियामध्ये 1% स्टील आहे, तर उरलेलं 99% काय असणार आहे, ऑब्विसली कॉन्क्रीट असणार आहे. ओके, म्हणजे आपण इथं लिहू शकतो की देन एरिया ऑफ कॉन्क्रीट इज इक्वल टू 99% ऑफ AG, बरोबर. म्हणजेच इथं तुम्ही असं लिहू शकता 0.99 गुणिले AG. ओके, म्हणजे इथं आपल्याला एरिया ऑफ कॉन्क्रीटचं पण AGच्या फॉर्मॅटमध्ये भेटून गेलं आणि एरिया ऑफ स्टीलचं पण AGच्या फॉर्मॅटमध्ये भेटून गेलं. म्हणजे आता सगळं ह्या दोन गोष्टी जर आपण याच्यामध्ये पुट केल्या तर आपल्याला फायनल डायमेन्शन भेटून जातील ऑब्विसली. बघा लक्ष द्या, आता काय करायचं, पुट, याला इक्वेशन 1 नाव देऊ, पुट अबाव व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. मग बघा इक्वेशन 1 मध्ये टाका. आता PU ची व्हॅल्यू किती, 1200. आता सगळं तुम्हाला न्यूटन पर MM मध्ये टाकायचंय, म्हणून 1200 गुणिले 10³ इज इक्वल टू 0.4 इंटू FCK तुमचा 20 आहे. बघा FCK तुमचा किती आहे, 20 तुम्ही ॲझ्युम केलाय. आणि AC एरिया ऑफ कॉन्क्रीट किती घेतलाय तुम्ही, 0.99 इंटू AG प्लस आता 0.67 इंटू FY म्हणजे काय तुमचा 415 इंटू आता ASC किती ॲझ्युम केलाय तुम्ही, 0.01 इंटू AG. बघा या सगळ्या इक्वेशन मध्ये तुम्हाला अननोन काय दिसतोय, फक्त AG अननोन दिसतोय, म्हणजे ग्रॉस एरिया अननोन दिसतोय. मग एकदा ग्रॉस एरिया आला का तुम्ही एरिया ऑफ कॉन्क्रीट पण काढू शकता आणि एरिया ऑफ स्टील पण काढू शकता. एवढं सोपं आहे, काय अवघड नाही मित्रांनो. बघा मग आता हे कॅल्क्युलेटर मध्ये इथं टाकायचं, बाय युजिंग कॅल्क्युलेटर. ओके, कॅल्क्युलेटर यूज केल्यानंतर तुम्हाला AG ची व्हॅल्यू भेटेल आणि AG ची व्हॅल्यू भेटल्यानंतर तुम्ही AC ची व्हॅल्यू काढणार 0.99 इंटू AG आणि त्याच्यानंतर ASC ची व्हॅल्यू काढणार 0.01 इंटू AG. ह्या दोन व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा. चला कॅल्क्युलेटरवर टाका हे इक्वेशन आणि फाइंड आउट करा पटकन, फास्ट. किती आला तुमचं सांगा मला. AG तुमचा आला 112144.3. बघा AG तुमचा आला 112144.3 mm². मग तोच इथं पुट करायचा 0.99 इंटू 112144.3. त्याचा आन्सर किती आलं आणि 0.01 इंटू 112144.3 सांगा याचं उत्तर किती आलं. म्हणजे तुमचा AG आणि ASC इथं जागेवर येऊन गेलाय, काय हरकत नाही. सांगा किती आलं. AC किती आला तुमचा, AC किती आला कॅल्क्युलेटरवर करा पटकन, फास्ट. एरिया ऑफ कॉन्क्रीट करा पटकन कॅल्क्युलेटर. 0.99 इंटू 112144.3 किती आला. 111.02 इंटू 10³ 111.02
इंटू 10⁻³ mm². तसं आपल्याला हे सेपरेट लागणार नाही आहे, पण तरी 0.01 इंटू 11 21 44.3 किती आला हा 1121.44 mm². ठीक आहे, सध्या पुरता आपल्याला हे तर काही पुढे कुठे कॅल्क्युलेशनमध्ये लागणार नाही आहे, पण आपण इथं त्यांना पर्सेंटेजमध्ये घेतलं होतं म्हणून इथं काढून घेतलं. आता लक्ष द्या, आता ग्रॉस एरियावरून तुम्हाला दोन गोष्टी काढायच्या आहे. एक तुम्हाला विड्थ काढायची आहे आणि एक तुम्हाला डेप्थ काढायची. ओके, तर विड्थ आपण ऑलरेडी ॲझ्युम केली. किती केली बघा, इथं विड्थ आपण किती ॲझ्युम केली आहे 230 केली आहे ना, म्हणजे इथं 230 mm आपली विड्थ झाली. ओके, मग 230 mm जर आपण विड्थ ॲझ्युम केली तर, किंवा तुम्हाला मी सोल्युशनमध्ये आय थिंक 300 दिलेली आहे, तर कन्फ्यूज तुम्ही म्हणणार सर इथं काय, मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्हाला विड्थ ॲझ्युम करण्यासाठी तुम्ही कितीही करू शकता, मिनिमम 230 पाहिजे. मग तुम्ही ती 300 करू शकता, 400 करू शकता. तर ॲझम्पशन असल्यामुळं ती मी माझ्या हिशोबाने सोल्युशनमध्ये 300 घेतली होती. इथे तुम्हाला सांगताना 230 घेतली, काय फरक पडत नाही, तिथं पण आपण 300 करून घेऊ. ॲझम्पशन आहे, तुम्ही ॲझ्युम काही करू शकता. मिनिममचा क्रायटेरिया लक्षात ठेवायचा, 200 पेक्षा कमी ते ॲझ्युम करायची नाही, 200 पेक्षा जास्त तुम्ही कितीही करू शकता. मग विड्थ तिथं आपण 300 ॲझ्युम करू, म्हणजेच इथं सुद्धा लिहिताना 300 लिहायचंय. सोल्युशन आणि हे तुम्हाला PDF सोल्युशन आणि हे मॅच व्हायला पाहिजे, यासाठी मी करतोय. बाकी तुम्ही स्वतः जेव्हा सॉल्व करणार, म्हणजे जेवढे पण 2-3 हजार पोरं बसले होते पेपरला आणि त्यांनी कॉलमचा क्वेश्चन जर अटेम्प्ट केला असेल, त्यांनी जी विड्थ ॲझ्युम केली असेल त्यांना तिथं मार्क भेटणार आहे. तिथं तुम्हाला काही ॲझम्पशनला काही चॅलेंज नसतो मित्रांनो, लक्ष द्या. मग आता डेप्थ काढायची असेल आणि आपल्याकडे जर AG हा आला असेल तर कसं करणार बघा. मग आता आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलसाठी एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू B इंटू D असतो, बरोबर. मग एरिया, टोटल एरिया आपल्याकडे आलेला आहे, मग देअरफॉर D इज इक्वल टू AG डिवायडेड बाय B. मग AG किती आला आहे 11 21 44.3 डिवायडेड बाय 300. मग देअरफॉर D इज इक्वल टू किती आला सांगा. D ची व्हॅल्यू तुमची 373.81 आली असेल, 373.81 mm. याला राऊंड फिगर 400 mm तुम्ही करू शकता, वाढवू शकता. म्हणजे इथं तुम्ही एक लिहिणार, काय लिहिणार की प्रोवाइड 300 mm बाय 400 mm रेक्टँग्युलर कॉलम, बरोबर. आत्ताशी आपण काय काढला, कॉलमचा बाहेरचा एरिया काढला, ग्रॉस एरिया काढला, प्रोव्हाइडेड वाला 300 बाय 400. ॲक्च्युअल आपला इथं 373 आला होता, आपण त्याला वाढून घेतला. म्हणजे इथून पुढच्या कॅल्क्युलेशनला आपल्याला प्रोव्हाइडेड वाला एरिया घ्यायचा आहे, जो आपण वाढून घेतलेला एरिया घ्यायचा आहे. आणि असं राऊंड फिगर करावंच लागतं मित्रांनो. कोणी तुम्हाला आपण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये कन्स्ट्रक्ट करायला जाऊ आणि तुम्ही म्हणणार मी 373.81 ठेवल. आता मित्र, जर तू त्या लेबरला जिथं तो तुझं फोमवर्क तयार करतोय त्याला टेपमध्ये ते डिस्टन्स घ्यायचं ना, ही डेप्थ त्याला टेपमध्ये मोजायची. आता त्या फोमवर्कची, त्या शटरिंगची डेप्थ तो अशी 373.81 कसं काय एक्झॅक्ट घेणार आहे घेणार आहे का सांगा मला. अशी 373.81 कोणी एक्झॅक्टली तिथं घेऊ शकता का. 8 आणि 1 बी मोजायचं आपल्याला 5 मीटरच्या टेपनी, असं नसतं मित्रांनो. म्हणून हे साईटवर फिजिबिलिटी व्हावी, इझिली कन्स्ट्रक्शन व्हावं, याच्यासाठी डिझायनर काय करतो, राऊंड ऑफ करून घेतो. म्हणजे 373ला तुम्ही 380 घेऊ शकता, 390 घेऊ शकता, 400 घेऊ शकता, 450 घेऊ शकता, तुमची मर्जी. इथं आपण एवढं जास्त वाढवत नाहीये, आपण 373ला फक्त 400 करतोय. कारण की आता लेबर ते फोमवर्क करताना, तयार करताना, शटरिंग तयार करताना 400ची डेप्थ आरामशीर घेऊ शकतो, 400 mm ची. त्याला अडचण आली असती जर 373च डिझायनरने ठेवली असती. म्हणजे एका RCC डिझायनरला पुढचा पण विचार करावा लागतो, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून आपण हे राऊंड अप करून घेतो आणि नेहमी जास्तीलाच राऊंड अप करतो, कमीला काय राऊंड अप करतो, स्टिरप्स, बीम मध्ये स्टिरप्स आणि कॉलम मध्ये लॅटरल टाईज. ओके, स्टिरप्सलाच जे बीम मध्ये स्टिरप असतात, रिंगा म्हणतो आपण त्याला, तेच कॉलम मध्ये काय होतं, लॅटरल टाईज होतं. आणि कॉलम मध्ये लॅटरल टाईज ह्या लोडिंग घ्यायचं काम करतात. ओके, लक्षात घ्यायचं. मग आता आत्ताशी आपण हा कॉन्क्रीटचा एरिया काढला, इथपर्यंत कळाला असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. चला आता मी इरेज करतो.
आता आपल्याला काय काढायचंय, एरिया ऑफ स्टील काढायचंय, स्टीलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. स्टीलचा एरिया आपल्याला आता फाइंड आउट करायचा. ओके, चला कॉन्क्रीटचा एरिया झाला, आता स्टीलचा एरिया आपण फाइंड आउट करू. ठीक आहे, मग आता स्टीलचा एरिया आपण काय कन्सिडर केला होता, 1% कन्सिडर केला होता ना. मग ASC इज इक्वल टू 1/100 इंटू AG. आता AG आपल्याला हा प्रोव्हाइडेड वाला घ्यायचा आहे. ओके, तुम्ही तो नॉर्मल कोणता घेणार, प्रोव्हाइडेड वालाच घ्यावा लागेल आपल्याला, कारण की आपण राऊंड अप करून याला फायनल केलेलं आहे. ओके, म्हणजे 1/100 इंटू 300 गुणिले 400. मग किती आलं बघा, हे 2 गेले, हे 2 गेले, 4 त्रिक 12, म्हणजे एरिया ऑफ स्टील इन कॉम्प्रेशन इज इक्वल टू 1200 mm². ओके, हा स्टीलचा एरिया झाला. पण आता कॉन्क्रीटचा एरिया झाला, स्टीलचा एरिया झाला, म्हणजे आपलं डिझाईन संपलं नाही मित्रांनो. स्टीलचा जरी एरिया झाला तरी आपल्याला तिथं IS कोडच्या प्रोव्हिजननुसार आपल्याला त्याचा डायमीटर फिक्स करावं लागेल. ओके, आपल्याला नंबर ऑफ बार्स काढावं लागतील. त्याच्यानंतर आपल्याला ज्या लॅटरल टाईज आपण प्रोव्हाइड करणार आहे रेक्टँग्युलर शेपमध्ये, 2 लेग 3 लेग ज्या पण तुमच्या आल्या आहेत त्या लॅटरल टाईज आपल्याला काढावं लागतील. त्याच्यासाठी चेक्स आपल्याला द्यावं लागतील आणि मग लास्टला स्केच काढावं लागेल. इथं डिझाईन आपलं संपतंय बघा. मग आता कॉलममध्ये आपल्याला जर बारचा डायमीटर ठरवायचा असेल तर IS 4/6 ने आपल्याला काही लिमिटेशन्स दिले की डायमीटर ऑफ बार कॉलममध्ये हा 12 mm पेक्षा कमी नको. आता हे तुम्ही जर सरळ सेवेचा अभ्यास करत असणार तरी सुद्धा तुम्हाला हा रूल माहिती आहे IS कोडचा. हे IS कोडला प्रोव्हिजन आहे, कॉलममध्ये तुम्हाला हे माहितीच पाहिजे. ओके, मग आता लक्ष द्या. मग आता मिनिमम AST आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग मिनिमम आता हा तर आपला आला एरिया ऑफ स्टील इन कॉम्प्रेशन. याला चेक द्यायचा, शुड नॉट बी ग्रेटर दॅन ASC मिनिमम आणि शुड नॉट बी शुड नॉट बी लेस दॅन AST मिनिमम आणि शुड नॉट बी ग्रेटर दॅन ASC मॅक्झिमम. मग आता स्टीलला आपल्याला चेक देण्यासाठी ASC मिनिममचा क्रायटेरिया तुम्हाला माहिती पाहिजे. कॉलममध्ये 0.8% ऑफ AG. ओके, म्हणजे 0.8 डिवायडेड बाय 100 गुणिले 300 गुणिले 400, म्हणजे किती आलंय बघा, 4 त्रिक 12, 12 96, किती आलं बघा, चेक करा, 960. मिनिमम आपल्याला किती प्रोव्हाइड करायचं आहे, 960 mm² ASC मिनिमम. ओके, विच इज लेस दॅन ASC, हेन्स ओके. त्याच्यानंतर ASC मॅक्झिमम हा चेक आहे. हे सगळे जे देतोय आपण, हे चेक देतोय, हा एरिया बरोबर आलाय की नाही त्यासाठी मॅक्झिमम. आता आपण 6% ऑफ AG करू. आता इथं आपण असं कन्सिडर करू की आपला जो कॉलम आहे त्याला विदाउट लॅपिंग आपण कन्सिडर केलेलं आहे. विदाउट लॅपिंग आणि विथ लॅपिंग 2 प्रकार असतात, 6% आणि 4%. तर आपण 6% घेतलं, डिवायडेड बाय 100 गुणिले 300 गुणिले 400, हे गेले 4 त्रिक 12, 12 72, म्हणजे किती आला तुमचा तो 7200 mm². म्हणजे मॅक्झिमम तुम्ही ह्या कॉलममध्ये ह्या पर्टिक्युलर डायमेन्शनसाठी मॅक्झिमम स्टील किती प्रोव्हाइड करू शकतात, 7200 mm², विच इज ग्रेटर दॅन ASC, म्हणजेच ओके. ओके, म्हणजे हे 2 चेक आपले झाले की मिनिमम 960 आला, आपला 1200 आलाय, मॅक्झिमम 7200 आणि आपला 1200 आलाय, म्हणजे दोघंही याच्यात आपण सेफ होतोय. म्हणून आपण जे स्टील काढलंय ते ओके. आपण पुढे जाऊया. मग आता डायमीटर ऑफ इथं करायचं, डायमीटर ऑफ लॉन्गिट्युडिनल रेनफोर्समेंट. आता ॲज पर IS 456/2000 IS 456/2000 नुसार डायमीटर ऑफ बार मिनिमम डायमीटर इज इक्वल टू 12 mm. मिनिमम 12 mm चा डायमीटर आपल्याला ॲझ्युम करायचं आहे. 12 पेक्षा कमी आपण ॲझ्युम नाही करू शकत. ओके, 12 पेक्षा जास्त तुम्ही कॉलममध्ये ॲझ्युम करू शकतात. मग आता कसं ठरवायचं डायमीटर किती, ते नंबर ऑफ बारनुसार ठरवायचं मित्रांनो. तुम्हाला नंबर ऑफ बार बघावं लागतील की नंबर ऑफ बार आपले किती येत आहे. जर समजा 12 mm आपण घेतला
12 mm जर आपण घेतला तर आपल्याला नंबर ऑफ बार काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा, इकडे लक्ष द्या. म्हणजे 12 mm का त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे, कशावरून ठरल, तुमच्या क्वांटिटी ऑफ बार वरून ठरल. आणि नंबर ऑफ बार कसे काढतो आपण, नंबर ऑफ बार्स आपण कसे काढतो, तुमचा ASC जो आलेला आहे 1200 डिवायडेड बाय एका बारचा एरिया. ओके, मग आता जर तुम्ही 12 mm घेतला, हा तर मिनिममचा क्रायटेरिया आहे, हा तर मिनिमम आहे. जर तुम्ही 12 mm घेतला तर बघा लक्ष द्या, पहिले 12 mm नुसार एरिया काढा, π/4 × 12चा स्क्वेअर आणि ASC ला त्याने डिवाइड करा, डिवाइड बाय ASC. तुमचे 10 बार येत आहे. जर तुम्ही 12 mm चा बार घेतला तर तुमचे 10 बार येत आहे. आता मला सांगा 300/400 या साईज मध्ये तुम्ही 12 mm चे 10 बार बसवणार म्हणजे किती मूर्खपणा होईल. तो काय स्लॅब आहे का? तुम्हाला 300 mm म्हणजे एका फुटामध्ये तुम्हाला किती बार बसवावं लागतील. 12 म्हणजे 3 बार बस, 3 इकडं 3 इकडं 3 इकडं 3 इकडं. म्हणजे कारण नसताना तुम्ही चुकीचं डिझाईन, चुकीचं नाही म्हणू शकत आपण, पण 10 बार 10 आणि 11 बार देण्यापेक्षा आपण 4 बार कसे देऊ शकू नेहमी हे लक्षात ठेवायचं. रेक्टँग्युलर कॉलम असेल तर मिनिमम 4 बार आले पाहिजे. 4च बार मी काय म्हणतो, तुम्ही 6ही बार कन्सिडर करू शकता, 8ही बार देऊ शकता. पण जर 6 आणि 8 दिले तर तुम्हाला एक्स्ट्रा स्टिरअप आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतात. म्हणजे जर 4 बार दिले तर 2 लेग स्टिरअप मध्येच आपलं काम होतं. पण जर तुम्ही 6 बार दिले तर आपल्याला 3 लेग स्टिरअप द्यावं लागतं. जर तुम्ही 8 बार दिले तर आपल्याला 4 लेग स्टिरअप द्यावं लागतं. हे पण क्रायटेरिया IS कोड मध्ये दिलेले. म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय तेव्हा 4 बार येऊ द्यायचे, चालताय 4 बार, 6 बार चालताय, अशा प्रकारेच तुम्हाला बारचा डायमीटर ॲझ्युम करायचं आहे. कारण की नंबर ऑफ बार मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडे काय ऑप्शन आहे, तुम्ही डायमीटर ऑफ बार वाढवू शकता. मग आता 12 आणि आपले 10 बार येत आहे, मग आपण 14 घेऊन पाहू, 16 घेऊन पाहू, 20 घेऊन पाहू. मग मी तर डायरेक्ट ॲझ्युम करतो की अज्युम डायमीटर ऑफ बार इज इक्वल टू 20 mm. अज्युम डायमीटर ऑफ बार इज इक्वल टू 20 mm. आता मी काय केलं, 20 mm डायमीटर ऑफ बार अज्युम केला. म्हणजे एरिया ऑफ फाय माझा किती आला, π/4 × 20चा स्क्वेअर. मग ती व्हॅल्यू जर मी इथं पुट केली, जर ती व्हॅल्यू जर मी इथं पुट केली तर माझे बारचे डायमीटर किती बघा, 3.81. नंबर ऑफ बार किती आले, म्हणजे माझे 4 बार आले. म्हणजे इथं मी थोडंसं इझी वे मध्ये पुढं काम करू शकतो. 4 बार आले. ओके, हे परत एकदा सांगतोय, हे काही तुमच्याकडे कंपल्शन नाहीये की तुम्ही एवढाच डायमीटर घ्या तेवढाच घ्या, पण कॉमन सेन्स वापरायचा. 300/400 मध्ये मी नंबर ऑफ बार जर 11 घेतले तर माझा कसा कॉलम दिसल आणि कसं तो इमॅजिन करायचा. आणि हे इमॅजिनेशन तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही अभ्यास त्या पद्धतीने केलेला असेल. बघा लक्ष द्या, तुम्ही शिकलेले त्या पद्धतीने असणार. म्हणून डायमीटर ऑफ बार ठरवणं हे सुद्धा एक स्किल आहे. आणि ते स्किल तुमचं तेव्हाच डेव्हलप होतं जेव्हा तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करतात. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला कोणीतरी शिकवतं, त्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं गेलं पाहिजे, तेव्हाच तुमचं लॉजिक डेव्हलप होईल. जर तुम्ही आत्ता इथं 12 mm मिनिमम क्रायटेरिया आहे आणि पेपरला 2023ला तुम्ही 12 mm चा डायमीटर ॲझ्युम करून आलेले असणार, 12 mm चा डायमीटर ॲझ्युम करून तुम्ही इथं नंबर ऑफ बार 10 किंवा 11 घेऊन आले असणार पेपरला, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला दिसेल की तुमचे तिथं मार्क कापलेले असणार आहे. कारण की शेवटी तुम्हाला ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून डिझाईन करायचे. त्याच्यामुळे हे लक्ष घ्या, 10 ते 12 एवढे बार देत बसायचे नाही, 4, 6, 8 एवढे बार करायचे. मग ते कसे मॅनेज करायचे, तर आपल्याला डायमीटर वाढवता येतो. ओके, मग मी इथं 12चा डायरेक्ट 20 घेतला, 20 मुळे माझे नंबर ऑफ बार आले 4. म्हणजे इथं मी ओके झालो. मिनिमम डायमीटरचा क्रायटेरिया काय आहे, मिनिमम नंबर ऑफ बार इन रेक्टँग्युलर कॉलम. मिनिमम नंबर ऑफ बार किती आहे, 4. कोणी सांगितलं आपल्याला, ॲज पर IS 456-2000. ओके, आणि मिनिमम डायमीटर ऑफ बार किती आहे, 12 mm. हे पण कोणी सांगितलं आपल्याला, ॲज पर IS 456-2000. म्हणजे नंबर ऑफ बार पण आले, डायमीटर पण माझा डिसाईड झाला. आता उरलं काय, डिझाईन ऑफ लॅटरल टाईज. डिझाईन ऑफ लॅटरल
टाईज. ओके, मग लॅटरल टाईज डिझाईन करताना सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, डायमीटर ऑफ लॅटरल टाईज. ओके, मग डायमीटर ऑफ लॅटरल टाईज साठी आपल्याला आयएस कोडनी प्रोव्हिजन दिली की डायमीटर हा 5/5 ऑफ मेन बार डिवायडेड बाय 4. डायमीटर जर सिलेक्ट करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की 5 ऑफ मेन डिवायडेड बाय 4 और 6 mm, किंवा आता आपला 4.6 असल्यामुळे 8 mm. जर जर स्टीलची ग्रेड तुम्ही HYSD यूज करत असणार तर इथं 8 mm मिळेल. जर तुम्ही स्टीलची ग्रेड माइल्ड स्टील यूज करत असणार तर इथं 6 mm मिळेल. हे काही आयएस कोडचे प्रोव्हिजन आहे मित्रांनो, ते तुमचे पाठच पाहिजे, त्या पद्धतीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे. मग आता 5 मेन म्हणजे काय, मेन बारचा डायमीटर, लॉंगिट्युडिनल बारचा डायमीटर आपण किती अजूम केला, 20 mm. म्हणजे याच्यातून असं लिहू विच एव्हर इज मॅक्झिमम. ओके, म्हणजे डायमीटर ऑफ मेन स्टील 20 डिवायडेड बाय 4 और 8 mm. मग 4×5 = 20, 5 mm और 8 mm. ओके, म्हणजे याच्यातून मॅक्झिमम आपण किती घेणार, टेक डायमीटर ऑफ टाईज इज इक्वल टू 8 mm. ओके, आता आपल्याकडे 4 बार आहे, आपला डायमीटर ऑफ टाईज 8 mm आहे. आता आपल्याला ॲझ्युम करायचं आहे की 2 लेग स्टिरअप प्रोव्हाइड करणार आहे का 3 लेग करणार आहे का 4 लेग करणार आहे का 8 लेग करणार आहे. ओके, तर 4 बार असल्यामुळे आपण 2 लेग स्टिरअपनी काम आपलं चालवू शकतो. मग इथं लिहायचं अज्युम 2 लेग स्टिरअप्स, 2 लेग स्टिरअप आपल्याला अज्युम करायची. ओके, मग डायमीटर ऑफ लॅटरल टाईज आपण घेतला, ते 1 लेग आहे का 2 लेग आहे हे पण आपलं झालं. आता सेकंड थिंग आपल्याला करायची आहे स्पेसिंग ऑफ लॅटरल टाईज. मग लॅटरल टाईजची स्पेसिंग काय, मिनिमम ऑफ बिलो, खाली जे पण करणार आहे त्याच्यापेक्षा मिनिमम. मग पहिलं काय, लिस्ट लॅटरल डायमेन्शन, LLD, लिस्ट लॅटरल डायमेन्शन. सेकंड थिंग काय, 16×5. आणि थर्ड काय, 300 mm. मग लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय, आपल्या कॉलमचं लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय 300/400 आलेलं आहे. मग 300/400 मधलं सर्वात कमी लिस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणजे सर्वात कमी काय आलंय 300, म्हणजे इथं आपण घेणार 300. त्याच्यानंतर 16×5 मेन जो स्टील आहे आपला म्हणजे लॉंगिट्युडिनल स्टील आहे जो 20 mm चा आलाय त्याचा डायमीटर घ्यायचा आहे. म्हणजे 16 × 20 16×2 = 32, 320 mm. आणि हे 300 mm तसंच आहे, विच एव्हर इज मिनिमम, म्हणजे इथं आपण घेऊ शकतो टेक 300 mm. आणि लास्टला तुम्हाला लाईन काय लिहायची आहे, प्रोव्हाइड. लास्टला तुम्हाला लाईन काय लिहायची आहे, प्रोव्हाइड 8 mm phi 2 leg stirrups at 300 mm center to center. आपल्याला ही एक लाईन लिहायची आहे की आपण जे आतापर्यंत ह्या पूर्ण स्टेप मध्ये जे केलं की आपण लॅटरल टाईजचा डायमीटर स्टिरअपने 2 लेग लॅटरल टाईज, 2 लेग टाईज कॉलम मध्ये स्टिरअपने म्हणत, कॉलम मध्ये टाईज म्हणतात. ओके, लॅटरल टाईज. ओके, स्पेसिंग ऑफ लॅटरल टाईज. मग असं लिहायचं की प्रोव्हाइड 8 mm phi 2 leg ties @ 300 mm सेंटर टू सेंटर. ही प्रोसिजर आहे मित्रांनो. अशा पद्धतीनेच तुम्हाला जायचं आहे स्टेप बाय स्टेप, तर आणि तरच तुम्हाला MPSC 2023ला 10 मार्क मिळाले असणार आहे. जर तुम्ही अशी प्रोसिजर फॉलो नाही केली तर तुम्हाला पूर्ण मार्क भेटणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून, तुमचा पेपरचं सोल्युशन तुम्हाला दिसणार आहे. चला लक्ष द्या. मग आता हे सगळं झालं, आता लास्टला आपल्याला स्केच काढायचे. आता आपलं कंप्लीट स्केच केव्हा झालं असतं, जेव्हा आपल्याला त्यांनी लेंथ पण दिली असती. पण आता आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये लेंथ दिलेली नाहीये. मग तिथं तुम्ही फक्त एक क्रॉस सेक्शन व्यवस्थित काढायचा आणि लॉंगिट्युडिनल जो सेक्शन आहे कॉलम मध्ये आपल्याला नेहमी 2 सेक्शन दाखवावं लागतात मित्रांनो. एक क्रॉस सेक्शन दाखवावा लागतो ज्याच्यामध्ये कॉन्क्रीटचा एरिया वगैरे दिसेल, नंबर ऑफ बारच दिसतील, टाईज दिसतील, आणि एक लॉंगिट्युडिनल सेक्शन आपल्याला काढावा लागतो ज्याच्यामध्ये लेंथ दिसेल आणि लॅटरल टाईजची स्पेसिंग दिसेल.
ओके. पण आता इथे आपल्याला लेंथ दिलेली नसल्यामुळे आपण लेंथ शो नाही करू शकत, जस्ट एक डेमो म्हणून त्यांना तिथं दाखवू शकतो. म्हणजे लक्ष द्या, आता लास्ट आपला जो पॉइंट आपल्याला जे करायचंय ते म्हणजे काय करायचंय, स्केच काढायचंय. आता इथे आपलं न्यूमरिकल संपलेलं आहे. शेवटचे 2 मार्क आपल्याला डिटेलिंगसाठी भेटणार आहे आणि ते डिटेलिंग म्हणजे कॉलमचं स्केच आहे. ओके. मग ते स्केच कसं काढायचं अतिशय सोपं आहे मित्रांनो. टिपिकल स्केच आहे नेहमी कॉलमसाठी तुम्हाला, मग तो कोणताही असो, ॲक्सिअली लोडेड शॉर्ट कॉलम असो, बाय ॲक्सिअली लोडेड कॉलम असो, युनि ॲक्सिअली लोडेड कॉलम असो, कोणताही कॉलम आपल्याला एक्झामला इथून पुढे विचारू, तुम्हाला हेच टिपिकल शेप काढायचं आहे जर रेक्टँग्युलर कॉलम असेल तर. बघा लक्ष द्या, आपल्याला जे डायमेन्शन आले ते डायमेन्शन आपण इथे देणार. ही विड्थ किती आली आपल्याकडे, 300 mm. त्याच्यानंतर ही किती आली आहे, 400 mm. 4 बार आले आपले 20चे, 1 2 3 4. ओके. आणि 2 लेग स्टिरअप आपल्याला अशा दाखवावं लागते, 2 लेग टाईज, सॉरी प्रत्येक वेळेस मी स्टिरअप म्हणतोय टाईज. ओके. मग आता इथं कवर पण ॲज्युम करून घ्यायचं 40 mm. कॉलमला मिनिमम आपण 40 mm कवर देतोय. चला लक्ष द्या. मग आता बघा, आता इथं ASC तुम्हाला दाखवावं लागेल 420 mm 5 आणि इथं तुम्हाला दाखवावं लागेल 8 mm 5 2 लेग टाईज ॲट 300 mm सेंटर टू सेंटर. ओके. आणि याचा लॉंगिट्युडिनल सेक्शन आपल्याला लेंथ दिलेली नाहीये म्हणून अशी ब्रेक लाईन दाखवावं लागेल. इथे लेंथ दिलेली नसल्यामुळे ब्रेक लाईन दाखवावं लागेल आणि जस्ट तुम्हाला हे त्यांना एक सॅम्पल म्हणून आपल्याला स्पेसिंग शो करण्यासाठी हे असं दाखवावं लागणार आहे. ओके. लेंथ आपल्याला दिलेली नाही त्यांनी, याला आपण म्हणू लॉंगिट्युडिनल सेक्शन, याला आपण म्हणू क्रॉस सेक्शन. ओके. लेंथ दिलेली नसल्यामुळे आपण प्रॉपर त्याला दाखवू शकत नाही. इथं लिहायचं 420 mm 5 आणि इथं लिहायचं 8 mm 5 2 लेग टाईज ॲट 300 mm सेंटर टू सेंटर. ओके. इथं तुमचं डिझाईन कंप्लीट होतंय मित्रांनो. आता याच्यात डायमेन्शनला चेक दिले जातात, म्हणजे ते ई मिनिममचा चेक वगैरे किंवा स्लेंडरनेस रेशोचा चेक की तो ॲक्सिअली लोडेड शॉर्ट कॉलम आहे का नाही. पण ते केव्हा, जेव्हा आपल्याला क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं नसेल ॲक्सिअली लोडेड शॉर्ट कॉलम आहे का नाही, तेव्हा तो चेक द्यायचा. आणि मेन्शन जरी केला असेल आणि तुम्हाला वाटलं की चेक द्यायचाच आहे, पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लेंथ लागते आणि MPSCने आपल्याला लेंथ दिलेली नव्हती. ओके. म्हणून एवढंच याचं कॉलमचं डिझाईन आहे. एवढं डिझाईन तुम्ही जर पेपरला केलं असतं तर नक्कीच तुम्हाला 10च्या 10 मार्क भेटले असते मित्रांनो. जर तुम्ही आन्सर पण लिहून ठेवले, बघा डिझाईनचे आन्सर मॅच नका करू, आन्सर प्रत्येकाचे वेगळे येतील, पण तुम्ही ॲझम्पशन प्रॉपर घेतले आहे का, स्टेप प्रॉपर फॉलो केले आहे का, स्टिरअपचा जो डायमीटर आहे तो तसाच डिसाईड केला आहे का, स्टिरअपची जी स्पेसिंग आहे ती ॲज पर IS कोडच तुम्ही डिसाईड केली का, कॉलमचा जो डायमीटर आहे मेन स्टीलचा तो तुम्ही व्यवस्थित अरेंज केला आहे का, जेणेकरून तुमचे नंबर ऑफ बार वाढायला नको. कारण की नंबर ऑफ बार जर वाढले मित्रांनो तर कॉन्क्रीट पोरिंगसाठी आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. आणि जर कॉन्क्रीट व्यवस्थित पोर झालंच नाही तर कुठं तुमचे एअर पॉकेट राहिले किंवा व्हॉइड्स राहिले तर तुमचा कॉलम हा फेल होणार आहे. हा पुढचा विचार असतो, तो विचार डिझायनरला आधीच करावा लागतो. म्हणून सांगतो तुम्हाला डायमीटरला मॅनेज करावं लागतं. कशासाठी? नंबर ऑफ बारला मॅनेज करण्यासाठी. ओके. हे तुम्हाला माहितीच पाहिजे. आशा करतो तुम्हाला हे सगळं समजलं असेल मित्रांनो. तर समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर आपण 300+ न्यूमरिकलचा प्रॅक्टिस सेशनचा कोर्स लॉन्च केला आहे. अतिशय नॉमिनल फी त्याची 25% त्यालाही डिस्काउंट चालू आहे. तो कोर्सला एनरोल करा आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर आणि वेबसाईटवर तो दिलेला आहे. ओके. किंवा
आपल्याला पूर्ण तुम्हाला स्ट्रक्चरल सब्जेक्ट जर माझ्याकडून शिकायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपण पेपर 1च्या 8 विषयांसाठी एक कोर्स लॉन्च केलाय. तिथे सुद्धा 25% तुम्हाला डिस्काउंट आहे. ऑलरेडी मुलांनी तो एनरोल केलेला आहे. आपला क्लास ऑलरेडी चालू झालेला आहे. नक्कीच तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही प्रॉपर पेपर 1चं व्यवस्थित भीती घालवायची असेल आणि 150+ मार्क तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच त्या कोर्सला एनरोल करा. किंवा तुम्ही याच्या अगोदर क्लास केलेला असेल आणि तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची असेल वेगवेगळ्या टाईपचे न्यूमरिकल, MPSCचे PYQ, UPSCचे PYQ किंवा आपल्या रेफरन्स बुकमधले न्यूमरिकल किंवा हार्ड लेवलचे MPSC कसे विचारू शकते त्या हिशोबाचे न्यूमरिकल, तर तुम्हाला तो 300+ न्यूमरिकलचा जो कोर्स आहे तो नक्कीच फायदेशीर असणार आहे मित्रांनो. तुम्ही त्या कोर्सला एनरोल करा. जर तुम्हाला फायदा नाही झाला ना पूर्ण पैसे परत देणार. आणि नक्कीच तुम्हाला जेव्हा तुम्ही 300+ न्यूमरिकल, मी पहिले सांगतो 300+ न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह करणार, तुमचा हातच कोणी पकडू शकत नाही स्ट्रक्चरच्या पेपर 1 मध्ये. आणि पेपर 1 मध्ये तुमचा कॉन्फिडन्स आला, तुम्ही फायनल पेपर 1 सोडवला तर पेपर 2 तुम्हाला न येणारे क्वेश्चन बी येऊन जातील. कारण की कॉन्फिडन्सचा किती फायदा होतो पेपरला हे तुम्हाला माहीत असणार जर तुम्ही 3-4 वेळेस पेपर दिलेला असेल तर. ओके, म्हणजे 3-4 एक्झाम दिलेल्या असेल तर कॉन्फिडन्सचं तुम्हाला प्रॉफिट माहिती असेल. चला, मग आशा करतो सगळं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. ओके, चला बाय बाय.